एकदा हा सोया चाप खाल्लात तर बाहेरचं खाणं विसराल बरं का. चला तर मग सुरू करूया आजची झटपट आणि टेस्टी सोया चाप रेसिपी. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात आधी दही, त्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, थोडीशी कसुरी मेथी, धने जिरं पावडर, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट, थोडंसं चवीनुसार मीठ आणि फ्रेश क्रीम. सगळ्यात महत्त्वाचं आपला हा सोया चाप. आता आपण मॅरिनेशनची तयारी करून घेऊया. सर्वात आधी मी इथे सोया चाप घेतलेले आहेत. त्यामध्ये स्टिक्स आधी काढून घ्यायचे आहे. मी तुम्हाला एखादा काढून दाखवते. अशा पद्धतीने स्टिक्स अलगद बाहेर काढायची आणि बाकीचे सगळे सोया चाप सुद्धा याच पद्धतीने काढून घ्यायचे आहे. मी इथे 5 सोया चाप स्टिक्स वापरलेले आहेत. आता आपण याला गोलाकार कापून घेणार आहोत. खूप छोटे पीसेस करायचे नाही, थोडेसे मोठेच ठेवायचे, कारण पुढे आपल्याला हे ग्रिल करायचे आहे. अशा साईजमध्ये कापलं तर सोया चाप एकदम ज्युसी आणि परफेक्ट शिजतो. आता आपण मॅरिनेशनची तयारी करूया. एका बाउलमध्ये दही घ्यायचं, त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, थोडीशी हळद घालायची. त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट, कसुरी मेथी, धने जिरं पावडर, पुदिना घालायचा. इथे मी पुदिना आधीच कापून ठेवला होता, त्यामुळे तो थोडासा काळा झालेला आहे, पण टेस्टमध्ये काही फरक पडणार नाही. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले दही एकदम स्मूथ आणि क्रीमी होईल. तुम्ही हे थोडंसं फेटून घेतलं तर अजून छान कन्सिस्टन्सी येते. ह्याला छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. विस्कच्या साहाय्याने एक साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा फ्रेश क्रीम ॲड करायची, त्यामुळे आपला सोया चाप एकदम रिच आणि क्रीमी लागणार आहे. पुन्हा एकदा हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. आता आपण कापून घेतलेले सोया चाप यामध्ये घालणार आहोत. आता आपण कापून ठेवलेले सोया चाप यामध्ये घालायचे आणि प्रत्येक पीसला कोटिंग लावायची. आता आपण कापून घेतलेले सोया चाप यामध्ये घालायचे आणि प्रत्येक पीसला छान कोटिंग लावायची. हे सगळं झाल्यावर मी याला किमान अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवणार आहे. जास्त वेळ मॅरिनेट केलं तर टेस्ट अजून छान येते. तर इथे आपलं मॅरिनेशनला अर्धा तास पूर्ण झालेला आहे. आता हे मॅरिनेट केलेले सोया चाप आपण स्टिक्सला लावून घेऊया. मी इथे लाकडी स्टिक्सचा वापर केलेला आहे. मी एक तुम्हाला करून दाखवते आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे स्टिक्स तयार करून घ्यायचे आहेत. गॅस खराब होऊ नये म्हणून मी इथे सिल्वर फॉईल लावलेली आहे. आता हे स्टिक्स आपण थेट गॅसवर अशा पद्धतीने ग्रिल करून घेणार आहोत. ग्रिलिंगसाठी साधारण 5 मिनिटं लागतात. पाहू शकता सगळ्या बाजूने छान फिरवत ग्रिल करायचं आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट स्मोकी फ्लेवर येईल आणि असा हा तयार होतो एकदम स्मोकी ज्युसी सोया चाप. आता आपला हा सोया चाप जवळपास तयार आहे, पण त्याला अजून नेक्स्ट लेवल टेस्ट देण्यासाठी एक छोटंसं स्टेप करूया. आता आपला सोया चाप जवळपास तयार आहे, पण त्याला अजून एकदम नेक्स्ट लेवल टेस्ट देण्यासाठी एक छोटंसं स्टेप करूया. एका पॅनमध्ये थोडंसं बटर घालून ते मेल्ट करून घ्यायचं आणि आपण जे मॅरिनेशन केलं होतं त्यातली थोडीशी पेस्ट यामध्ये घालायची आणि ही पेस्ट छान परतवून घ्यायची,
जोपर्यंत बटर वरती येत नाही आणि मसाला छान भाजला जात नाही. त्यामुळे फ्लेवर अजून डीप आणि रिच होतो. त्यामध्ये आपलं ग्रिल केलेले सोया चंक घालायचे आणि हलक्या हाताने छान टॉस करून घ्यायचे, जेणेकरून सगळा मसाला प्रत्येक पीसला कोट होईल. आणि असा हा तयार होतो आपला एकदम स्मोकी आणि ज्युसी आणि मसालेदार सोया चाप. हा तुम्ही हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा, एकदम अप्रतिम लागतो. आता सर्व्हिंगसाठी एका प्लेटमध्ये सोया चाप काढून घ्यायचा, त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि वरून थोडंसं बटर टाकायचं आणि मग बस तयार आहे आपला सोया चाप. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसा झाला ते. पाहू शकता किती छान दिसतोय. चला, मी एकदा टेस्ट करून पाहते आणि तुम्हाला सांगते कसा झालाय ते. खूपच सुंदर. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.